अनुसूचित जाती जमातीचा बजेट जो असतो तो प्रामुख्याने त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी असतो, त्यांच्या वस्त्याच्या विकासासाठी असतो, त्यांच्या आरोग्य आणि पिण्याच्या पाण्यासाठी असतो। मात्र महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना या नावाखाली जी वैयक्तिक लाभाची योजना सुरू आहे त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून या राज्यामध्ये जवळजवळ 3594.03 एवढा निधी जो आहे तो राज्य सरकारने लाडकी बहीण योजना या खाजगी योजनेवरती वळवलेला आहे। त्याचबरोबर आदिवासी समूहाचे 1007.10 कोटी हे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर वळते केलेत। 4601.13 कोटी एवढा हा प्रचंड मोठा आकडा आहे। आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय मंत्री हे बौद्ध आहेत, केंद्रामध्ये रामदास आठवले हे सुद्धा बौद्ध आहेत, आणि तरी सुद्धा ज्या समूहातून ही माणसं गेलेली आहेत त्याच्या विकासासाठीचा निधी हा खाजगी योजनेवरती वळता केला जातो। आणि नुसता वळता केला जात नाही तर सरकारच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये जवळजवळ 1 कोटी जे लाभार्थी आहेत ते वेगवेगळ्या कारणांनी अपात्र ठरलेले आहेत। त्याचबरोबर या लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। ही आकडेवारी आलेली असताना अनुसूचित जाती जमातीच्या निधीचा जो बजेटमध्ये तरतूद होती त्याचं मिसअप्रोप्रिएशन झालेलं आहे, त्याचा गैरवापर झालेला आहे। आणि तरी सुद्धा या दोन्हीही मंत्र्यांना लाज वाटत नाही, किंबहुना आदिवासी मंत्र्यांना सुद्धा त्याची लाज वाटत नाही की आदिवासी विद्यार्थी त्यांच्या बेसिक गरजांसाठी 15-15 दिवस आंदोलन करतायत, त्यावरती कुठलाही निर्णय होत नाही। अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी त्यांची वयोमर्यादा 45 वरून 30 केली, त्यासाठी आंदोलन करतायत, त्याचं काही यांना वैषम्य वाटत नाही। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही ही मागणी करतोय की जो 4601.13 कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेवर गेलेला आहे तो जर 8 दिवसामध्ये सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाकडे वळता झाला नाही तर यापुढे जे मोर्चे होतील ते रामदास आठवलेच्या घरावर होतील, ते मोर्चे संजय क्षीरसागरांच्या घरावर होतील। आणि मग पुढच्या काळात राज्यभर जी आंदोलनं केली जातील या बजेट चोरीच्या विरोधात त्याला हे 2 मंत्री जबाबदार असतील आणि सरकार सुद्धा जबाबदार असेल। अनुसूचित जाती जमातीच्या बजेट चोरीला वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही। पुढच्या काळात हा विषय जो आहे हा नुसता रस्त्यावरच्या लढाईत नाही तर कायदेशीर लढाईत सुद्धा जाणार आहे, ह्याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे।